लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी आलिया मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरत असाल तर तुमच्यासाठी आलिया मोठी आनंदाची बातमी। आता तुम्हाला पण मोठा दिला। आता जर तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरलेल्या महिला असाल तर तुमच्यासाठी देखील एक मोठी महत्त्वाची सूचना देखील समोर आलेली आहे। आता तुम्हाला पण मोठा दिलासाच मिळणार आहे। लाडक्या बहिणींसाठी आलिया मोठी आनंदाची बातमी समोर या ठिकाणी आलेली आहे, कारण की आता तुम्हाला देखील लाडकी बहीण योजनेचा 19वा हप्ता टाकण्यामध्ये येणार असून तुम्हाला देखील आता एक मोठा दिलासाच मिळणार आहे। ज्या पण लाडक्या बहिणी 19व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होत्या, 19वा हप्ता कधी मिळणार या प्रतीक्षेत होत्या, त्या पूर्णपणे लाडक्या बहिणींना आता एक मोठा दिलासाच मिळणार असून त्यांच्या पण खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 19वा हप्ता देखील पूर्णपणे प्राप्त देखील करण्यामध्ये येणार असून लाडक्या बहिणींसाठी आलिया मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेच्या 19व्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या महिला असाल तर तुमच्यासाठी देखील ही बातमी एक मोठी महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी ठरणार असून तुम्हाला देखील आता कसलीच काळजी, कसलीच चिंता करायची गरज देखील राहिलेली नाही। तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया। लाडकी बहीण योजनेचा 19वा हप्त्याला वाटपाला सुरुवात देखील करण्यामध्ये आली असून आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव जर या ठिकाणी आलं तर समजून चला तुमच्या खात्यामध्ये देखील लाडकी बहीण योजनेची रक्कम पूर्णपणे जमा देखील करण्यामध्ये येऊ शकते। तुमच्या खात्यामध्ये देखील रक्कम जमा होणार असून तुम्हाला देखील आता कसलीच काळजी, कसलीच चिंता करायची गरज देखील राहिलेली नाही। तर चला व्हिडिओला सुरुवात करू तुमचा जादा वेळ न घेता। आता आपल्या समोर देखील काही 13 जिल्हे महत्त्वाचे असणार आहे। आता या 13 महत्त्वाच्या जिल्ह्याच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपली असं समजून चला। तर चला ते महत्त्वाचे आपण जिल्हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ, जेणेकरून तुमचा देखील प्रश्न पूर्णपणे मिटून जाईल। तर चला सुरुवात करूया महत्त्वाच्या जिल्ह्याच्या यादीला, जेणेकरून तुम्हाला देखील आता कसलीच काळजी, कसलीच चिंता करायची गरज देखील राहणार नाही। आता या 13 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना देखील आलिया मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल आणि तुम्ही पण या 13 जिल्ह्यातील बहिणी असाल तर तुम्हाला देखील आता कसलीच काळजी, कसलीच चिंता करायची कुठलीही अडचण, कुठलीही गरज राहिली नाही। तर चला या 13 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप करण्यामध्ये येणार असून तुम्हाला देखील आता दिलासाच मिळणार आहे। तर चला त्या महत्त्वाच्या 13 जिल्ह्याला आपण सविस्तरपणे बघूया। त्यासाठी या व्हिडिओला पूर्णपणे नक्की बघत चला आणि या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून टाका। या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। हे महत्त्वाचे 13 जिल्हे खूप महत्त्वाचे असणार असून तुम्हाला देखील ते महत्त्वाचे ठरणार आहे। तर चला ते महत्त्वाचे 13 आपण जिल्हे सविस्तरपणे बघूया। आता यामध्ये पहिला महत्त्वाचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे नांदेड जिल्हा। आता जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील पूर्णपणे लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरलेल्या महिला असाल तर तुमच्यासाठी आलिया मोठी आनंदाची बातमी। बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे। बीड जिल्ह्यानंतरचा धाराशिव जिल्हा। आता जर तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल तर तुमच्यासाठी देखील आलिया मोठी आनंदाची बातमी। तुमची देखील आता पूर्णपणे चिंता मिटलेली आहे। जर तुम्ही देखील धाराशिव जिल्ह्यातील महिला ठरत असाल तर पात्र समोरचा आपला जिल्हा या ठिकाणी असणार आहे परभणी जिल्हा। जर आता तुम्ही पण परभणी जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल, परभणी जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी, कसली चिंता करू नका। लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला जर तुम्ही देखील असाल तर तुमच्यासाठी देखील आलिया मोठी आनंदाची बातमी। समोरचा आपला जिल्हा या ठिकाणी असणार आहे वर्धा जिल्हा। आता जर तुम्ही पण वर्धा जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरत असाल, वर्धा जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी, कसलीच चिंता करू नका। समोरचा आपला जिल्हा या ठिकाणी असणार आहे जालना जिल्हा। आता जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातील महिला असाल, जालना जिल्ह्यामध्ये जर तुम्ही देखील लाहून लाडकी बहीण योजनेचे पात्रता महिला ठरलेला असाल तर तुमचा देखील आता पूर्णपणे प्रश्न संपलेला आहे। समोरचा आपला जिल्हा या ठिकाणी संभाजीनगर। जर आता तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तुम्ही देखील राहत असाल तर तुमच्यासाठी आलिया मोठी आनंदाची बातमी। संभाजीनगर जिल्ह्यातील महिलांना पण मोठा दिलासा मिळणार। त्यांच्या पण खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेची रक्कम पूर्णपणे जमा करण्यामध्ये येणार असून त्यांना देखील आता कसलीच काळजी, कसलीच चिंता करायची गरज देखील राहिली नसून त्यांना देखील आता पूर्णपणे आनंदी करण्यामध्ये येणार आहे अहिल्यानगर।
आता जर तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यातून पात्र व्हायला ठरलेला असाल, अहिल्यानगर जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. अहिल्यानगर जिल्हा जर तुमचा असेल तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि याच जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं का नाही आलं हेही नक्की आम्हाला कळवा. तुमचा जिल्हा कोणता आहे तेही नक्की आम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगा आणि या यूट्यूब चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला देखील असेच व्हिडिओ बघायला मिळतील.